Hello dear students, myself Sunita Shinde from SM Junior College Nandurbar. In the last video we have started second lesson from prose section 1.2. The title of the lesson is On Saying Please. Open your books on page number 14. Today I am going to explain you the meaning of the title and the whole summary of the lesson. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा लेसन ऑन सेइंग प्लीज याच्या आईस ब्रेकर्समधल्या ॲक्टिव्हिटीज सॉल्व केल्या आणि रायटरचं इंट्रोडक्शन पाहिलं. आज मी तुम्हाला टायटल एक्सप्लेन करणार आहे आणि संपूर्ण लेसनची समरी सांगणार आहे. सो फार ॲज द टायटल इज कन्सर्न, इट गिव्स अस अ हिंट दॅट द टॉपिक इज रिलेटेड टू गुड मॅनर्स. We should know the importance of saying please to others. Good manners makes us socially accepted person. It makes healthy relationship of individuals. विद्यार्थी मित्रांनो, या टायटल जे आहे लेसनचं तर हे गुड मॅनर्सशी संबंधित आहे आणि गुड मॅनर्स जे आहे सेईंग प्लीजचं इम्पॉर्टन्स आपल्याला या लेसनमधून समजतं. गुड मॅनर्स व्यक्तीला समाजामध्ये एक प्रकारचं मानाचं स्थान मिळवून देत असतात आणि समाज अशा व्यक्तीला लवकर ॲक्सेप्ट करतं आणि एकमेकांशी एक प्रकारचं सुदृढ नातं हे गुड मॅनर्सच्या माध्यमातून निर्माण होत असतं. सो गुड मॅनर्स आर व्हेरी यूजफुल इन अवर सोशल लाईफ. In this essay, author tells us about two incidents. First is about a liftman's bad manners and another is about a bus conductor's good manners. विद्यार्थी मित्रांनो, या लेसनमध्ये ऑथर आपल्याला दोन इन्सिडेंट सांगतात. पहिला इन्सिडेंट जो आहे तो एक लिफ्टमॅनबद्दलचा आहे की ज्याने आपले बॅड मॅनर्स दाखवले आणि दुसरा इन्सिडेंट एका बस कंडक्टरचा आहे ज्याने आपले गुड मॅनर्स दाखवले. सो लेट अस सी द फर्स्ट इन्सिडेंट अबाउट अ लिफ्टमॅन. लिफ्टमॅनचा जो पहिला इन्सिडेंट आहे याविषयी आता आपण माहिती बघूया. वन डे अ लिफ्टमॅन थ्रोज अ पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. द रिझन इज दॅट द पॅसेंजर जस्ट सेड टॉप and did not say top please. So the liftman felt insulted and he thought that this man doesn't deserve to come in the lift and he has insulted him because he felt that this person is inferior to his position and out of his anger he just threw the man out of the lift. विद्यार्थी मित्रांनो, एकदा लिफ्टमध्ये हा लिफ्टमॅनच्या लिफ्टमध्ये एक पॅसेंजर येतो आणि त्या ठिकाणी तो त्याला सांगतो की मला टॉपला जायचं आहे. तो फक्त टॉप म्हणतो, टॉप प्लीज म्हणत नाही आणि त्याचा लिफ्टमॅनला खूप राग येतो आणि तो या रागाच्या भरात त्या पॅसेंजरला त्या लिफ्टच्या बाहेर फेकून देतो. त्याला असं वाटतं की या पॅसेंजरने एक प्रकारे माझा अपमान केलेला आहे आणि या रागाच्या भरात तो त्याला बाहेर फेकून देतो. बिकॉज ही थॉट दॅट द मॅन हू एंटर्ड द लिफ्ट शूड हॅव से प्लीज. त्याला असं वाटतं की त्या माणसाने मला टॉप प्लीज म्हणायला पाहिजे होतं, प्लीज हा शब्द वापरायला पाहिजे होता. बट डिसकर्सी इज नॉट अ लीगल ऑफेन्स. पण अशा प्रकारे कोणी जर विनम्रतेने बोलत नसेल तर त्याला आपण कायदेशीर गुन्हा म्हणू शकत नाही. द लिफ्टमॅन शूड हॅव कंट्रोल हिज अँगर. He would have had the victory not only over the rude person but over himself. यातून आपण एवढंच सांगू शकतो की लिफ्टमॅनने त्याचा अँगर कंट्रोल करायला पाहिजे होता आणि त्यावेळी जर त्याने त्याच्या रागावर नियंत्रण ठेवलं असतं तर तो फक्त त्या रूढ किंवा उद्धट माणसावरच विजय नव्हता तर ह्या लिफ्टमॅनने स्वतःवर पण विजय मिळवला असता. सो we can say that ill-manneredness and dispoliteness is not an offense. It is a personal matter. हा एक गुन्हा म्हणू शकत नाही आपण, तर हे व्यक्तीचं त्याचं पर्सनल मॅटर आहे असं आपण म्हणू शकतो. आणि आपण म्हणू शकतो की इट इज लाईक ॲन इन्फेक्शन. इल मॅनर्स किंवा डिसपोलाइटनेस हे एक प्रकारचं इन्फेक्शन असतं. ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ते
जात असतं. तर this was the incident about the liftman. Then the writer tells us about the second incident, and that is about the good mannered conductor. The writer has shared his experience about the polite conductor. One day, the writer left home without money in his pocket. He had the experience of mixed feelings because he considered himself fool and cheater. He told the conductor that he couldn't pay the fare and wanted to go back for money. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा जो प्रसंग लेखकांनी या ठिकाणी सांगितला आहे तो आहे एका पोलाईट कंडक्टरबद्दल. तर त्यात ते म्हणतात की एके दिवशी लेखक बसमधून प्रवास करत असतात आणि होतं काय की त्या दिवशी ते आपल्या खिशामध्ये कुठलेही पैसे न घेता घरातून बाहेर पडतात आणि जेव्हा ते खिशात हात टाकतात की आपल्याकडे पैसे नाही आहेत, तर त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारच्या मिक्स फिलिंग्स येतात. कशामुळे? तर ते स्वतःला सुरुवातीला मूर्ख समजतात आणि दुसरं म्हणजे त्यांना असं वाटतं की अशा प्रकारे जर आपण बस कंडक्टरला सांगितलं तर तो आपल्याला चीटर समजेल आणि त्यावेळी ते बस कंडक्टरला म्हणतात की मी पैसे पे करू शकत नाही फेअरचे, तर मला घरी परत जायचं आहे पैसे घेण्यासाठी. तर ॲट दॅट टाईम द कंडक्टर टोल्ड द रायटर दॅट ही नीड नॉट गो बॅक. The conductor will book his ticket and ask where he want to go, and he gave the writer ticket wherever he want to go. That time the writer asked the conductor about how and where he should send the fare. The conductor told the writer no need because he will see the conductor any day. लेखक ज्यावेळी घरी परत जाण्याचं त्या कंडक्टरला सांगतात त्यावेळी कंडक्टर त्याला म्हणतो की लेखकांना म्हणतो की तुम्हाला घरी परत जाण्याची गरज नाही आहे, तुम्ही मला फक्त सांगा की तुम्हाला कुठे जायचं आहे. आणि त्यावेळी ते कंडक्टर लेखकाला तिकीट देतात आणि त्यावेळी लेखक त्यांना प्रश्न विचारतात की तुमचे पैसे मी कशा प्रकारे आणि कुठे परत करेन. तर त्यावेळी कंडक्टर त्यांना म्हणतात की तुम्हाला त्याची गरज नाही, आपण कुठेतरी भेटू. सो the cheerful conductor gave pleasure to the writer. He followed the rules and regulations with good manner, courtesy and politeness. अशा प्रकारे हा उत्साही आणि चीअरफुल आनंदी कंडक्टर जो आहे हा लेखकाला एक प्रकारचं खूप समाधान देतो, आनंद देतो आणि हा कंडक्टर त्याच्या कंपनीचे रूल्स आणि रेग्युलेशन्स म्हणजे प्रवाशांची सेवा करणे हे अतिशय प्रामाणिकपणे तो काम करत असतो. One day the writer was traveling in a double-decker bus. That time someone crushed his sensitive toe. The writer got angry, but as he saw the man expresses his sorry, and that man was no one else but the conductor himself. लेखक एकदा पुन्हा बसमधून प्रवास करत असतात डबल डेकर बसमधून आणि त्यावेळी त्यांच्या पायाच्या अंगठा कोणीतरी जोरात दाबतं, क्रश करतं. तर त्यावेळी लेखकाला खूप राग येतो आणि लेखक ज्यावेळी मान वर करून बघतात तर त्यावेळी त्यांना कोण दिसतं तर त्या ठिकाणी ती व्यक्ती दुसरी कोणी नसून ते कंडक्टर असतात. He said he know that his shoes are heavy. The writer didn't show his anger because of the conductor's good behavior. आणि कंडक्टरने सॉरी म्हटल्यानंतर लेखक आपला राग अजिबात व्यक्त करू शकत नाही, कारण का तर कंडक्टरच्या गुड बिहेवियरचा त्यांना दुसऱ्यांदा अनुभव आलेला असतो. द रायटर टेल्स दॅट द जर्नी विथ द कंडक्टर वॉज अ लेसन इन नॅचरल कर्डसी अँड गुड मॅनर्स. इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस सो ऑल्सो गुड मॅनर्स. आणि लेखक म्हणतात की कंडक्टरचं जे गुड बिहेवियर आहे तर ते माझ्यासाठी काय एक प्रकारचा धडा मला शिकायला मिळाला आहे. कशाबद्दलचा? की वन शुड हॅव कर्डसी, आपल्याकडे पोलाईट बिहेवियर असलं पाहिजे. आणि लेखक म्हणतात की ज्या प्रकारे बॅड मॅनर्स हे इन्फेक्शियस असतात त्याप्रकारे गुड मॅनर्स हे सुद्धा कसे असतात? इन्फेक्शियस असतात. इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस सो ऑल्सो गुड मॅनर्स. सो डिअर स्टुडंट्स, दिस वॉज द समरी ऑफ द whole lesson. The writer has told us two incidents in this lesson. First one is about the liftman and his bad behavior, that is his impolite behavior with the passenger.
and second incident is about the conductor and his good behavior with the writer. So this was the summary of the lesson on saying please. In our next video I will explain the